नमस्कार मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. मी आत्ता उठलेला आहे, तरी पण मला खूप उशीर झाला उठायला. तरी मला आता घरची कामं फार आहेत. आज दीपामावस्या आहे. दीपामावस्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, आज गुरुवार असल्या कारणाने मला पण फार कामं आहेत आणि घरची झाडू फरशी करायची आहे. आणि फरशी पुसताना नक्की तुम्ही ही कामं करा की पाण्यामध्ये हळद आणि मीठ घालायला विसरू नका, कारण नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते. मित्रांनो, चला तर मी आता थोडं फ्रेश होतो आणि नंतर तुमच्याशी गप्पा मारतो. मित्रांनो, आता मी थोडं फ्रेश झालेलं आहे, तरी पण तुम्हाला आता दाखवतो घरची कामं काय काय असतात ते. आता त्याच्यानंतर पूजा करून घेतो. बघा तुम्ही आता कामं काय काय असतात घरची. मित्रांनो, ह्याच्यात थोडंसं आज फिनर घालायचं. आणि आज दीपामावस्या आहे कारणाने आज गुरुवार पण आहे. थोडंसं ह्याच्यात मीठ घालायला विसरू नका, नक्की घाला मीठ. आणि थोडीशी हळद, कारण आज नकारात्मक ऊर्जा बाहेर जायला पाहिजे घरातून. तर थोडीशीच घाला, थोडी हळद घाला आणि नंतर तुम्ही पुसायला सुरुवात करा. तर चला आता मी तुम्हाला मित्रांनो, आता देवाची भांडी घासून घेऊया. कसं घासायचं, काय काय घ्यायचं ते लवकर बघा. आता मी दाखवणार आहे तुम्हाला. नक्कीच बघायला विसरू नका, नक्की बघा. आणि पूजा कशी करायची, स्वामींची माळ कशी जप धरायची हातात ते नक्की बघून घ्या. मित्रांनो, हे आहे मीठ आणि हे आहे चिंच आणि हे आहे पितांबर. आधी भांड्यांना साबणानं घासून घ्यायची, कारण तो चिकटपणा असतोय ना, तो जायला हवा. तो चिकटपणा जाण्यासाठी फक्त ते पहिला आधी त्यांच्यानं ह्यानंच घासायला हवं, साबणानं. त्याच्यानंतर मीठ आणि चिंच हे दोन्ही चिंचेनं त्याला घासायचं, मीठ आणि चिंच लावून. त्याच्यानंतर मित्रांनो धुवून घेऊन नंतर सगळं क्लीन झाल्यानंतर पितांबर वापरायची. चला तर आता मी नंतर दाखवतो तुम्हाला कसं झालंय ते करून.
मित्रांनो, हा आहे आमचा आता देव. कारण तुम्ही म्हणत असाल की यांच्या घरी स्वामींची मूर्ती नाही तरी ही कशी पूजा करता. असं काय नसतं स्वामींच्या ह्याच्यात मित्रांनो. आणि गणपती म्हणजे आमच्या घरी आहे. हो, गणपती आमच्या घरी गेल्या वर्षी केलेला आहे. आम्ही गेल्या वर्षी गणपतीला गेलो नव्हतो काय कारणामुळे. सांगेन मी पुढे पुढे नंतर तुम्हाला कधी तर नेक्स्ट ब्लॉगला. पण हा गणपतीचं खास वैशिष्ट्य म्हणजे हा माझ्या बायकोने केलेला आहे. त्याच्यासाठी मला खूप आवडतो हा. कारण त्याला बघितलं की गणपतीला मला एक नवीन ऊर्जाच मिळते. चला तर आता मित्रांनो, तुम्हाला जपमाळ कशी करायची ते दाखवतो. मित्रांनो, जपमाळ नेहमी वरतीच धरायच्या बोटावर घ्यायची त्याला. तर जपमाळ करताना एकच वेळा म्हणायचं, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी, श्री स्वामी समर्थ, 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 स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जर फुल झाली ना तुमची कंप्लीट, तर माळ अशी आहे हे ओलांडून जायचं नाही. परत तिला पलटी करून घ्यायची. हे अंगठ्याच्या बोटावर तिला अशी पलटी करून घ्यायची. परत स्टार्ट करायचं. परत एकापासून स्टार्ट करायचं. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी, श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी. मित्रांनो, फुल झाली ना तर तुम्हाला किती वेळा करायची आहे तितक्या वेळेस पलटी मारून घ्यायचं. कंप्लीट जातं की त्याला पलटी मारून घ्यायची. इथून हे तर्जनी असते ना, हे ओलांडून कधी माळ जायचं नाही. आणि माळ तुटलेली कधीच घेऊ नका मित्रांनो. माळ तुटलेली घेतला तर ती माळ अपशकुन असते. आणि आपली माळ जपमाळ कोणाला देऊ नका गिफ्ट म्हणून किंवा काय म्हणून. ती आपण आपल्याकडेच ठेवा. चला तर तुम्हाला मी नंतर करतो, कारण मी आता जपमाळ करतो. कारण मी तुम्हाला जर एवढं दाखवलं तर ते ब्लॉग खूप मोठा होईल. ते तुम्हाला बघायला होणार नाही मित्रांनो. नक्की आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका. स्वामी सदा सायते. सगळ्यांना चांगलं करू दे स्वामीनं. हीच माझी ईश्वराकडे देवाकडे प्रार्थना आहे. चला तर मी आता जपमाळ करायला सुरुवात करतो.